हॅलो फ्रेंड्स, मागच्या पार्टमध्ये आपण ड्रेस कटिंग केलं होतं आणि आता या पार्टमध्ये कम्प्लीट स्टिचिंग करून ड्रेस रेडी करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सर्वात आधी बंद तयार करणार आहोत. तर त्यासाठी हा मी फॅब्रिक घेतला आहे. तो आपण मेन फॅब्रिक घेतला आहे आणि त्याला आपण अशी स्टिचिंग करून घेत आहोत. म्हणजेच की मी याच्याच बंद लावणार आहे, कारण ते खूप छान वाटतात रेडीमेड पेक्षा कपड्याचे बंद. तर बंद तयार करून झाले तर आपण आता या मेन फॅब्रिकला म्हणजेच आपण फ्रंट पार्ट तयार करणार आहोत आधी. तर आपण सगळ्यात आधी आपण जो गळा आहे त्याला आपण याची स्टिचिंग करून घेणार आहोत. अर्धा अर्धा इंचवर पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे. हाफ इंचला म्हणजे हाफ इंचचा गॅप ठेवून आपण गळा कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि हा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. आणि तसेच कट करून झाल्यानंतर जो हा पार्ट दिसतोय तुम्हाला त्याला आपण असे छोटे छोटे कट्स लावणार आहोत, कारण या कट्सनी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये गळा दिसतो. त्यानंतर आपण अस्तरवर शिलाई करून घेणार आहोत, म्हणजेच की दाब शिलाई करून घेणार आहोत. मेन फॅब्रिक वर करायची नाही. तुम्ही बघू शकता किती छान असा गळा तयार झालेला आहे. आणि आपण म्हणजे अस्तरवर शिलाई मारली त्यामुळे समोरून बिलकुल शिलाई दिसत नाही. आता आपण जो राहिलेला जे साईडचे हे आहे गळा जे फॅब्रिकचे जे पार्ट आपण त्याला पूर्ण शिलाई करून त्याला कटिंग करून घेणार आहोत. मी हा कटोरी आणि ते दोन्ही स्टिच करून घेतलेला आहे. दोन्ही पार्ट आपले त्याला अटॅच करून घेतले, म्हणजेच की आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता आपण बॅक पार्टची तयारी करून स्टिच करून घेऊया. बॅक पार्ट साठी मी सर्वात आधी त्याचा गळा तयार करून घेणार आहे. तर आपण समोरच्या सारखंच आपण त्याला पूर्ण स्टिच करून घेतला आहे आणि त्याचा जो मधला वाला पार्ट आहे म्हणजेच की मेन फॅब्रिकचा तो आपण कट करून घेणार आहोत. जो फॅब्रिकला आपण जो पार्ट ठेवला होता तो आपण कट करून घ्यायचा आणि यालाही आपण समोरच्या पार्ट सारखे छोटे छोटे कट्स करून घ्यायचे. छोटे छोटे कट्स केल्याने गळा एकदम फिनिशिंग मध्ये आणि छान दिसतो, व्यवस्थित दिसतो. सेम आपण फ्रंट पार्टला जशी प्रोसेस केली तशीच बॅक पार्टच्या नेकलाही अशीच प्रोसेस करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण यालाही अशीच दाब शिलाई द्यायची, म्हणजेच की अस्तरवर द्यायची, समोरून फ्रंट म्हणजे मेन फॅब्रिकवर बिलकुल द्यायची नाही, कारण की त्याच्यावर दिली की ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये गळा दिसत नाही. त्यामुळे आपण अस्तरवर शिलाई देऊ त्याला उलट करून घ्यायचं आणि साईडनं पूर्ण गळा आपण स्टिच करून घेणार आहोत. आणि जे राहिलेले जे पार्ट आहेत जो साईडचा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया आणि मेन म्हणजेच की आपला बॅक पार्ट हा तयार होईल. त्याचा आपण छोटे छोटे पार्ट कट करून घेऊ आणि हा बघा आपला तयार झालेला आहे बॅक पार्ट. आता टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स मारायचे तर आपण शोल्डर पासून जो मिडलचा पार्ट आहे त्यापासून आपण खाली त्याची मार्किंग करून घ्यायची आणि 3.5 इंचावर आपण टक्स मारायचे. आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे आणि फ्रंट पार्ट ही रेडी झालेला आहे. दोन्ही पार्ट आपले अगदी व्यवस्थित आणि पूर्ण फिनिशिंग मध्ये तयार झालेले आहेत. तर आपण आता करूया खालचा जो घेर आहे त्याची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी सर्वात आधी अस्तरला प्लेट करून घेणार आहे. तर मी अस्तर हे 4 मीटर घेतलं होतं, त्यामध्ये मी फ्रंट पार्टची ही कटिंग केली होती आणि जो उरलेला आहे तो जो अस्तर आहे त्याचे 2 पार्ट करून घेतले आणि समोरचा जो पार्ट आहे त्याला असे छोटे छोटे प्लेट्स करणार आहे. प्लेट्स करायच्या म्हटलं की आपला जो फ्रंट पार्ट म्हणजे टॉप पार्ट जो रेडी आहे त्या टॉप पार्टच्या जेवढी आपली मेजरमेंट आहे त्या मेजरमेंट नुसार आपण प्लेट्स मारून घ्यायच्या आहे. अगदी अर्धा इंचावर आणि छोट्या छोट्या. जास्त कपडा घेतला की घेर चांगला मोठा होतो, त्यामुळे मी जास्तच कपडा घेतला आहे. तर हा आहे आपला बॅक जो अस्तर आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपण त्याला जो फ्रंट पार्ट आहे त्याला आपण खाली काठ अटॅच करून घेणार आहोत. काठ अटॅच करून त्याला ब्रॉड अशी बॉर्डर पाहिजे, त्यासाठी आपण जे समोर वरचे काठ काढून घेतले होते ते आपण अटॅच करून घेणार आहोत. तर हे अटॅच करत असताना तुम्ही बघू शकता मी एकदम असं छोटस जे आहे फॅब्रिक तो आतमध्ये घेतला आणि त्याच्यावर शिलाई समोरही मी थोडस अर्धा इंचावर वरती घेतले अस्तर, म्हणजे अशा लेअर पडल्यासारखं दिसेल, 2 लेअर झाल्यासारखं वाटेल
आणि मी खाली शिलाई मारणार नाही, फक्त वरतीच शिलाई देणार आहे. म्हणजे ते अगदी असं 2 लेअर पडल्यासारखं वाटेल. तुम्ही बघू शकता पूर्ण जो काठ आहे तो तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण या पार्टला वरती प्लेट्स करून घेणार आहोत. हा जो फ्रंट पार्ट आहे तो बघा तुम्ही किती छान अशी बॉर्डर दिसते आणि सुंदर असं तयार करून घेतलेलं आहे. आता आपण याला प्लेट्स काढून घेणार आहोत. प्लेट्सची सेम त्याच साईजच्या आपण करून घेणार आहोत. जे की आपला टॉप पार्ट आहे त्या टॉप पार्टच्या साईजच्या आपण प्लेट्स करून घेतल्या आहे. मी आधी 1 इंच फॅब्रिक एक्स्ट्रा म्हणजे बिना प्लेट्सचं सोडलं, कारण की ते आपल्या शिलाईमध्ये जाईल, फिटिंग मध्ये जाईल, त्यामुळे मी तिथे प्लेट्स मारल्या नाही. बाकी सगळीकडे मी हाफ इंचवर अगदी छोट्या छोट्या प्लेट्स मारून घेतणार आहे. आणि या प्लेट्स मी अगदी छोट्या छोट्या एकदम अशा व्यवस्थित मारून घेतल्या आहे. आणि तसे दोन्ही साईडने 1 इंचाचा गॅप ठेवून आतमध्ये सगळीकडे प्लेट्स तयार करून घेतल्या आहे. तुम्ही बघू शकता मी सगळीकडे अशा प्लेट्स तयार करून घेतल्या आहेत आणि किती छान वाटते. मोठा घेर तयार होतो. खूप सुंदर असा घेर दोन्ही पार्टला प्लेट्स टाकून घ्यायचे. तर हा आपला फ्रंट पार्ट आहे. आपला फ्रंट पार्टला मी ज्या प्लेट्स टाकलेले जे पार्ट आहेत त्या आपण दोन्हीला अटॅच करून घ्यायचे आहे. तर सर्वात आधी मी फक्त जो प्लेट्स वाला म्हणजेच की मेन फॅब्रिक आहे त्यालाच मी आपल्या ज्या वरच्या टॉप पार्टला अटॅच करत आहे. अस्तर लावलेलं नाही, कारण दोन्ही तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही दोन्ही सोबत लावू शकता, पण मी दोन्ही सोबत लावत नाही, कारण मी अस्तर हा खालून लावणार आहे. म्हणजेच की दोन्ही शिलाई आतमध्ये जाते आणि एकदम असा प्रॉपर फिनिशिंग मध्ये ड्रेस तयार होतो. मी फक्त हा जो मेन फॅब्रिक आहे तो लावून घेतलेला आहे. आणि जो आता आपला अस्तर आहे तो मी आता उलटा म्हणजेच की जे खालचं साईड आहे अस्तरची ती त्यावरती लावणार आहे. तुम्ही बघू शकता हे असं मी मागच्या साईडनं जो मेन फॅब्रिक आहे आणि या साईडनं मी अस्तर फॅब्रिक आणि ते दोन्ही असे म्हणजे की सरळ केले की ते आतमध्ये शिलाई जाईल आणि म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपला ड्रेस तयार होईल. हा पार्ट ही आपण तसेच अटॅच करून घेणार आहोत. सेम मागच्या पार्ट सारखाच कुठेही आड्या म्हणजेच की असं काही आड्या वगैरे पडून न देता एकदम व्यवस्थित सगळ्या दोन्ही पार्ट आपण अटॅच करून घेणार आहोत. म्हणजेच की ड्रेस आपण सरळ केला तर त्याला कुठेच असं म्हणजे शिलाई वगैरे दिसणार नाही. अगदी व्यवस्थित आपण याला स्टिचिंग करून घेणार आहोत. तसंच सेम याच पद्धतीने आपण मागच्या पार्टलाही असंच अटॅच करून घ्यायचं आहे. म्हणजे की फ्रंट पार्ट वेगळा आणि बॅक म्हणजे फ्रंट मेन फॅब्रिक वेगळं आणि म्हणजे अस्तरवाला आहे ते पण वेगळं, म्हणजे दोन्ही आपण व्यवस्थित फिनिशिंग मध्ये स्टिचिंग करून घेणार आहोत. दोन्ही पार्ट आपण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे. आणि आता दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित स्टिच करून घेतले आहे. मी आता तुम्हाला दाखवणार आहे फिटिंग कशी करायची. फिटिंग करत असताना सर्वात आधी मी हा जो स्लीवलेस ड्रेस स्टिच केला आहे त्याला मी आधी असा गोट टाकून घेतला नव्हता, तर मी त्यानंतर त्याला अशी छोटीशी पट्टी फोल्ड केला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण फिटिंग करणार आहोत, तर त्याआधी आपण पूर्ण लॉंग वन पीस असल्यामुळे आपण त्याला आधी पूर्ण जी साईडला एक स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे एक लाईन पूर्ण स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर आपण फिटिंग करणार आहोत. का असं केल्याने आपली फिटिंग ही व्यवस्थित बसते आणि जे आपण शिलाई मारणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला मापही घेता येतं, म्हणजे किती फिटिंग करायची वगैरे असं आपण पूर्ण एकावर एक जे आहे ते ज्या आधी व्यवस्थित त्याला आड्या वगैरे न पडता फोल्ड न करता ते कपडा आपण साईडला व्यवस्थित बघून त्याला बाजूला करून आपण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. अगदी व्यवस्थित आपण असं स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपण एक शिलाई मारून घ्यायची, त्याच्यानंतर आपण फिटिंग करायची आहे. पूर्ण व्यवस्थित फिटिंग करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ड्रेस किती सुंदर दिसतोय.
अगदी एंड पर्यंत आपण व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. एकावर एक सगळे काठ वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून तुम्ही बघू शकता की तिथे मशीन मध्ये शिलाई आपण करत आहोत. एका साईडला आपली शिलाई पूर्ण कंप्लीट झाली आहे. तशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडला सेम अशीच शिलाई मारून घ्यायची. जशी आपण पहिल्या साईडला शिलाई मारली सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही शिलाई मारून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंगला चेस्ट आहे. फिटिंगसाठी चेस्टची मेजरमेंट आहे 32 इंच. तर मी समोरून 16 म्हणजे मागचे 16 32 8 इंचवर खूण करून घेतले आहे. दोन्ही साईडला मार्किंग केले आहे. तसंच कमर आहे 28 इंच. आपण 7 इंच मिडलला टेप पकडून 7 इंचवर आपण मार्किंग केले आहे आणि या दोन्ही मार्किंग आपण जॉईन करून घ्यायचे आहे आणि असा राऊंड थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. व्यवस्थित राऊंड शेप देऊन घ्यायचा दोन्ही साईडला आणि त्याच्यावर आपण कशी फिटिंग करायची तुम्ही बघू शकता. फिटिंग झालेली आहे आणि मी छोटीशी दोरी बनवली आहे. हा आहे आपला ड्रेस. अगदी कंप्लीट झाला आहे. मी छोटे मागे थोडे बंद लावले छोटे छोटे आणि एकदम छोटेसे असे लटकन लावले. आणि तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा आपला आहे ड्रेस जो की खूप छान दिसतोय. थँक्यू.